आता बघणार आहोत ठळक 9 महत्त्वाच्या बातम्या। मुंबई आणि उपनगरात पुढील आठवड्यात पावसाची शक्यता। ठाणे, मुंबई आणि रायगडमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज। विदर्भातील काही भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता। काल अकोल्यात विदर्भातील सर्वाधिक तापमानाची नोंद, तर दुपारी कामट टाळण्याचं नागरिकांना आवाहन। अमरावतीमध्ये वाढत्या तापमानाचा संत्री बागांना फटका। तापमान वाढीमुळे संत्री झाडावरून पडण्यास सुरुवात। शेतकऱ्यांवर पुन्हा आर्थिक संकटाचा डोंगर। राज्यात यंदा चालू आर्थिक वर्षात खरीपाचं 10 लाख हेक्टर क्षेत्र घटणार। कापसाच्या लागवडीखालील जवळपास 3 लाख हेक्टर क्षेत्र घटण्याचा कृषी विभागाचा अंदाज। कोकणातील जलपर्यटन आजपासून 31 ऑगस्ट पर्यंत बंद राहणार। महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे आदेश। खवळलेल्या समुद्रामुळे जलपर्यटन काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय। सोन्याच्या भावात 3 दिवसांमध्ये 2200 रुपयांची घट। प्रति तोळा सोनं 72,200 रुपयांवर, तर चांदी 93,500 रुपयांवर। रुग्णालयात रक्तपेढी नसल्यास परवाना रद्द होणार। केंद्रीय आरोग्य सेवा विभागाचे निर्देश। गैरप्रकार टाळण्यासाठी मोठा निर्णय। नागपूर ते छत्रपती संभाजीनगर ही विमानसेवा 2 जुलैपासून सुरू होणार। इंडिगोकडून नवीन फ्लाईटची घोषणा। आठवड्यातून 3 दिवस मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी फ्लाईट असणार। आयपीएल ट्रॉफीसाठी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हे भिडणार। चेन्नईच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर महाअंतिम सामना होणार। 8 वर्षांनंतर आयपीएलला नवीन विजेता मिळणार।